संसदेतील राहुल गांधी यांच्या हिंदूंबद्दलच्या विधानाचे विधान परिषदेत पडसाद. प्रसाद लाड यांनी हात दाखवल्याचा तर दानवेंनी शिवी हसडल्याचा आरोप. लोकसभेत पराभूत पंकजा मुंडे यांची मागच्या दारानं विधिमंडळात एंट्री. मुंडेंसह 5 जणांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी. मतमोजणी केंद्राबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे पुन्हा विजयी. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. दीक्षाभूमी अंडरग्राउंड पार्किंगचा वाद चिघळला. आंबेडकरी अनुयायांच्याकडून आंदोलन आणि तोडफोड. आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल. दीक्षाभूमी परिसरातील अंडरग्राउंड पार्किंगच्या कामाला स्थगिती. लोकभावना लक्षात घेत कामाला स्थगिती देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. पेपरफुटी संदर्भात याच अधिवेशनात कडक कायदा करणार. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. गट कच्च्या नियुक्त्या MPSC मार्फत होणार असल्याची ही माहिती. येऊरमध्ये अनधिकृत हॉटेल आणि रिसॉर्टवर ठाणे महानगरपालिकेकडून कारवाई सुरू. जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपानंतर कारवाईला वेग. लातूरमधील नीट पेपरफुटीचं प्रकरण CBIकडे वर्ग. CBIचं पथक लातूरमध्ये दाखल. लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांना फिरण्यास बंदी. मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश. भुशी डॅम दुर्घटनेतील 5 जणांचे मृतदेह सापडले. पुण्यातील जिम ट्रेनरचं धाडस जीवावर बेतलं. ताम्हिणी घाटात पाण्यात उडी मारणाऱ्या स्वप्नील धावडेचा मृतदेह सापडला. माऊलींच्या पालखीचा भवानी पेठेत तर तुकोबांच्या पालखीचा नाना पेठेत मुक्काम. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळामुळे विमान उड्डाण रद्द. T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं मायदेशी आगमन लांबणार. भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिल्या कसोटीत दणदणीत विजय. दक्षिण आफ्रिकेचा 10 गडी राखत उडवला धुव्वा.